नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं स्वागत झिरो आवर एबीपी माझाच्या या आमच्या विशेष कार्यक्रमात चर्चा जनहिताची. मात्र ही चर्चा शिवसेना आणि भाजप आणि निवडणुकीच्या हिताची असणार आहे. त्या दृष्टीने बघायची. त्याचं कारण भाजपने फार मोठा दावा केलाय. चंद्रकांत पाटील या पातळीला जाऊन बोलून गेलेले आहेत की सत्ताविहीन असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जर का सत्तेसोबत आले नाहीत तर त्यांना मुंबई महापालिका तर सोडाच, महाराष्ट्र तर सोडाच, मुंबई महापालिकेसाठी जो शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड मानला जातो, म्हणजे सत्ता असो की नसो, काँग्रेस आघाडीचं सरकार होतं तेव्हा किंवा महायुतीचं असेल तेव्हा, पण शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड होता. आपल्याला कल्पना आहे 2017 तर वेगळेच लढले होते शिवसेना, तेव्हा सुद्धा शिवसेनेचा दबदबा होता, वरचष्मा होता. पण यावेळी चंद्रकांत पाटलांचं ऐकायचं म्हटलं तर त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेला उमेदवारही मिळणार नाहीत निवडणूक लढवण्यासाठी. आता हा दावा असा आपोआप येत नाही आणि पुन्हा त्या वाक्याला एक रायडर पण आहे. म्हणजे चंद्रकांत पाटील असं म्हणत नाहीत की त्यांना उमेदवार मिळणार नाहीत, सत्ताधाऱ्यांबरोबर आले नाहीत तर. आता या विधानामध्ये खूप जर तर आहेत की ते बोलवतायत का शिवसेनेला, संकेत देत आहेत का, आणि या अनुषंगाने काय नेमकं मुंबईतलं राजकारण चालू आहे, हाच आपला आजचा विषय आहे झिरो अवरचा. तो सुरू करण्यापूर्वी आणि आपल्या मान्यवर पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा जाऊयात आमच्या माझा पोल सेंटरला. आपण एक प्रश्न विचारलाय, नेहमीप्रमाणे आपण विचारतो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. तो प्रश्न आधी पाहूया. माझाचा आजचा प्रश्न आहे, बीएमसी म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना भाजपसोबत येण्यापासून गत्यंतर नसेल, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांचा हा दावा आपल्याला पटतो का? आपण आमच्या एक्स, फेसबुक, युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जाऊन या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आपल्या सगळ्यांनाच याचा विचार करावा लागेल, कारण आकडेवारी पाहिली तर चंद्रकांत पाटलांचं म्हणणं सोडून देऊया, पण शिवसेनेला महापालिकेमध्ये सुद्धा यावेळी फटका, मुंबई विधानसभेमध्ये सुद्धा फटका बसलेला आहे. बरं, 2017 साली सुद्धा शिवसेना सिंगल लार्जेस्ट होती. नंतर मनसेचे 6 नगरसेवक आणि अपक्ष म्हणून त्यांनी 90चा आकडा पार केला, पण भाजप सुद्धा 90च्या जवळपास होती. आणि शेवटच्या क्षणी जी काही गुप्त बैठक झाली फडणवीस यांनी ऐनवेळी बोलवलेली, त्यानंतर जो काही थेट पाठिंबा देऊ केला शिवसेनेला, त्यातून शिवसेनेचा मार्ग सुकर झाला. हाही इतिहास ताजाच आहे 2017चा. त्या पार्श्वभूमीवर आपली चर्चा आहे. पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटील काय म्हणाले आणि त्याला संजय राऊतांनी काय उत्तर दिले, ते दोन्ही बाईट्स पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया. शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत. मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही तर गळती 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 करत लांब सोडावं, कोल्हापूर, पुणे माणसंच नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार. आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही, बरं का. हे जे कोण आहेत म्हणताय ना, चंद्रकांत दादा, तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा. बघा तुम्ही कसे जिंकून आलेला आहात. ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई, तिला विचारा. कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी, तुळशी गाभाडशी. तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते. आमच्याकडे उमेदवार तरी आहेत, तुमच्याकडे ते तरी आहे का? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना, बाकी काय आहे? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत थोड्याच क्षणामध्ये राम कदम असतील, भाजपचे आमदार आणि वरिष्ठ नेते. याचप्रमाणे आपल्यासोबत सध्या दिसतात शीतल म्हात्रे, शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या, त्यांचंही स्वागत. त्यानंतर आपल्यासोबत असतील संदीप आचार्य, लोकसत्ताचे वरिष्ठ राजकीय पत्रकार, जयंत माइंडकर, वरिष्ठ राजकीय विश्लेषक, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जर का राम कदम लाईनअप झाले असतील, थ्रू झाले असतील, पहिल्यांदा माझा प्रश्न त्यांनाच आहे. राम कदमजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जी 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 प्रसन्नाजी, आवाज येतो आपला. राम कदमजी, माझा पहिला प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी एकीकडे शिवसेनेला डिवचलं असलं तरी सुद्धा मधल्या काळात जी चर्चा होती की शिवसेना आणि भाजप थोडे थोडे जवळ येत आहेत का, त्या दृष्टीने थोडेसे संकेत पण देण्याचा प्रयत्न केला. नेमका अर्थ कसा काढायचा पाटलांच्या या बोलण्याचा? नाही, आदरणीय चंद्रकांत दादा आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, सन्माननीय सरकारमधले विद्यमान मोठे मंत्री आहेत. पण दादांचं वक्तव्य आणि वर्तमान परिस्थिती या दोन्ही गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की वर्तमान स्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडलेत, त्या शिवसेनेकडे उरले तरी काय? बरं, ना विचार उरलेत ना काही उरलंय. उलट बाळासाहेबांचे जे दुश्मन होते त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पाप त्यांनी केलंय. तर त्याच्यामुळे त्यांची कितपत आवश्यकता हा देखील एक मंथनाचा भाग आहे. दुसरा, हो हो ऐका ना, हा मंथनाचा, हा राम कदमजी, मी बोलत नाहीये, तुम्ही सरळ स्पष्ट बोला.
कोणी मध्ये तुमच्या मध्ये बोलत नाही, मीही बोलत नाहीये, तुम्ही सलग बोला. मध्ये कोणीतरी बोलत होता ऑन एअर म्हणून. बरं. तर त्याच्यामुळे हा एक मंथनाचा भाग आहे की त्यांनी पूर्ण हिंदुत्वाचे विचार सोडलेले आहेत. दुसरा भाग, सध्याची संख्याबळ पाहता तर सध्याचं संख्याबळ एवढं मुबलक आहे की त्याच्यामुळे संख्याबळ म्हणून पण त्यांची आवश्यकता नाहीये. बरं. दादांच्या विधानाचा व्यापक अर्थ जर घ्यायचा झाला तो एवढाच घ्यावा लागेल की हिंदुत्वाची भाषा आणि हिंदुत्वाचा विचार जो जो करेल असे सगळे समविचारी पक्ष म्हणण्यापेक्षा समविचारी विचार सोबत घेणं हे आमचं पूर्वीपासून धोरण राहिलेलं आहे. पण वर्तमान परिस्थितीमध्ये त्याची काही आवश्यकताच नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं 2019च्या 2.5 वर्षाचा कालखंड वसुलीचा राहिला, तो वसुलीचा कालखंड कोणी विसरणार आहे का? तर त्याच्यामुळे दादांच्या विधानाचा व्यापक अर्थ की हिंदुत्वाचा विचार ज्याचा ज्याचा असेल असे विचार भाजप आणि आमच्या सोबत असू शकतील असाच त्याचा व्यापक अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ असा काही नाही की त्यांनी लगेच यावं, आम्हाला त्यांची आवश्यकता उरलंच काय त्यांच्याकडे. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी याच्याशी संबंधित आहेत. बरं, राम कदमांच्या पासून एक चर्चेची पहिली फेरी सुरू झालेली आहे. मी शीतल म्हात्रेंकडे जातो. शीतलजी, याबद्दल आपल्या पक्षाचे नेते नरेंद्र म्हस्के सुद्धा बोलून गेलेले आहेत, पण त्यांनी थोडेसे कान टोचण्याचा प्रयत्न केलाय भाजपचा. कारण असं आहे की हे अशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्ट कम्युनिकेशन ठेवायचं आणि जरा थोडं चाचपणी सुरू ठेवायची की सोबत येत आहेत का. म्हणजे चंद्रकांत पाटील नुसतं असं म्हणाले असते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारच मिळणार नाहीत, तर एक वाक्य असतं. त्यांनी असं म्हटलंय सत्ताधाऱ्यांबरोबर ते आले नाहीत तर त्यांना उमेदवार मिळणार नाहीत. आता सत्ताधारी म्हणजे प्रामुख्यानं भाजप, त्याच्याबरोबर असलेले 2 पक्ष. मग महापालिकेमध्ये काही वेगळं यांच्यामध्ये चालू आहे? तुम्ही एक भाजप बरोबरचे पक्ष म्हणून कसं पाहता या संवादाकडे? प्रसन्नाजी, मला वाटतं राम कदमजीने चंद्रकांत दादा पाटील जे काही बोलले त्याबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचं विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने केले. त्याच्यामुळे फक्त तुम्ही जे म्हणताय की सत्ताधारी, तर सत्ताधारीमध्ये आम्ही सुद्धा येतो, शिवसेना सुद्धा सत्ताधारी आहे. त्याच्यामुळे असं काही नाहीये की फक्त भाजप सत्ताधारी आहे त्याच्यामुळे भाजप बरोबरच जावं असं काही नाही. आणि जसं राम कदमजी म्हणाले, त्यांच्याकडे काय उरलंय? आज मुंबई महानगरपालिकेचा विचार करायचा म्हटलं तर जवळजवळ 92 नगरसेवक आज आमच्या बरोबर आहेत. 2017चे 51 नगरसेवक आज आमच्या बरोबर आहेत. आणि आपण बघता की रोज म्हणजे दर आठवड्याला नवीन नगरसेवक, नवीन पदाधिकारी हे पक्षात येतात. आत्ताही रायगडचा प्रवेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते सुरू आहे. तर मला वाटतं रोज ओघ वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तर काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे ते आले काय किंवा नाही आले काय काहीही फरक पडणार नाहीये. उलट त्यांना त्यांचं अस्तित्व कसं टिकवायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टीला अर्थ नाहीये, कारण त्यांच्याकडे आज 51 नगरसेवक 2017चे जर आमच्या बरोबर आहेत आणि टोटल 92 नगरसेवक जर आमच्या बरोबर आहेत, तर मला वाटत की हे फक्त मी सांगते की उबाठाचेच फक्त शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये यांच्या बरोबर कोण आहेत हे महत्वाची गोष्ट आहे. शीतलजी, कदाचित मी ऐकण्यात चूक केली असेल किंवा नाही मला कल्पना नाही. तुमचं असं म्हणणं आहे की आता 2017चा जो आकडा आहे, मनसेचे 6 आणि अपक्ष पकडून तुमचा जो काही 93च्या आसपासचा आकडा आहे, सगळ्याच्या सगळा या क्षणी शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडे म्हणजे तुमच्याकडे, तुम्ही असा दावा करताय? नाही, मी सांगितलेलं की 51 टोटल 2017चे नगरसेवक आमच्या बरोबर आहे आणि 2012चे किंवा इतर नगरसेवक धरले तर एकूण 91 आकडा हा आज आमच्या बरोबर ऑफिशियली आहे, ज्याने आमच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. तर 2017चे जवळजवळ 51 नगरसेवक आज आमच्या पक्षात त्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की आता उबाटाकडे किती नगरसेवक उरलेले आहेत हे त्यांनी चाचून बघावं. त्याच्यामुळे आता याला काहीच अर्थ नाहीये चर्चेला, कारण त्यांच्याकडे कोणी उरलेलं नाही. आताच कालच संजना घाडी आणि संजय घाडी हे सुद्धा नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत. म्हणजे संजना घाडी या तिथे मला असं वाटतं प्रवक्त्या होत्या, या प्रवक्ते पदावरून त्यांना हटवलं गेलं, परत घेतलं गेलं, असे काही विषय झाले. त्याच्यामुळे त्या नाराज झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी शिंदे साहेबांबरोबर प्रवेश घेतलेला आहे. तर मला वाटतं हा ओघ सुरू आहे, त्याच्यामुळे याच्यावर चर्चा करण्याचा काही अर्थ नाही. मुंबई महानगरपालिका लागेपर्यंत जवळजवळ 80% नगरसेवक हे शिंदे साहेबांबरोबर असतील असं मी खात्रीने सांगू शकते. मी आनंद दुबेंकडे जातो. आनंद दुबेजी, तुम्ही आता राम कदम आणि शीतल म्हात्रे दोघांचंही म्हणणं ऐकलेलं आहे. त्यातल्या शीतल म्हात्रेंचा तर एक महत्वाचा दावा आहे. त्यांनी असा दावा केलाय की 2017चे आणि नंतरचे आधीचे असे नगरसेवक म्हणून जवळपास 90च्या आकड्यावर ते क्लेम करतायत. माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक, या दोघांना तुम्ही प्रतिक्रिया द्यावी लागेल चंद्रकांत पाटलांच्या विधानासह. आणि 2, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती मुंबईतले नगरसेवक तुमचे असा दावा करतोय?
प्रसन्नाजी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बोला. असं आहे की चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. जर त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात एक खयाली पुलावची संकल्पना आहे तर आम्ही स्वागत करतो. कल्पना करत राहा, तुम्ही असंच कल्पना करत राहा. असेच मुंगेरी लाल होते, एक सपना बघत होते, हे होणार तसं होणार, आमच्या संपर्कात आहेत नेते. आणि बावनकुळे साहेब आज म्हणतात की आमच्या संपर्कात शिवसेनेचे कोणी नेते नाही. तर म्हणजे एकायचे कोणाच्या, म्हणजे दोन वेगळे वेगळे नेते, दोघेही वरिष्ठ आहेत. एक म्हणतात आमच्या संपर्कात कोणी नाही, दुसरे म्हणतात हे शिवसेना जे पक्ष आहे कमजोर झाली आहे, आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. हे सगळ्या कल्पनाचा भाग आहे आणि कल्पनाचा आधार घेऊन तुम्ही राजकारण नाही करू शकता. राजकारणामध्ये तुम्हाला वास्तविकता पाहिजे. आज आमची इतकी विकट परिस्थितीमध्ये मुंबई सारखे एक महानगरच्या मध्ये आम्ही 10 आमदार जिंकून आले. 10 आमदार कम नाही प्रसन्नाजी, 3 खासदार आमच्या सोबत आहेत. ठीक आहे, जे 2012 ते 2017 आणि 2017 ते 2022 जे माजी नगरसेवक आहेत, जे तुमच्या सोबत जर गेले तर तुम्हाला असं वाटत आहे की हे सगळे निवडून येणार, हे सगळे करेंट आणि वर्तमान नगरसेवक आहेत. अशी जर तुमची इच्छा आणि तुमची जर कल्पना किंवा स्वप्न आहे तर तुम्हाला खूप मुबारक आहे. आम्ही यथार्थमध्ये आनंदभाई, काय तुमचा दावा किती आहे? मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किती नगरसेवक आहेत? नाही, हे महत्वाचा प्रश्न नाही आहे की किती आहे. महत्वाचा प्रश्न आहे की पुढच्या भविष्यामध्ये जेव्हा निवडणूक होणार तेव्हा किती निवडून येणार, तेव्हा सत्ता कोणाची येणार, हे महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पूर्वी काय होता, पूर्वी काय झाला होता ह्याच्यावर हे विषय नाही. विषय आहे की वर्तमान स्थिती आणि पुढच्या भविष्याची स्थिती आमच्या शिवसेनेची काय आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे, आमचे जे कार्यकर्ते, आमच्या जे केडर आहे, आमच्या जे जमिनीवर कार्यकर्ते आहे, जे आमचे मतदाता आहे, त्यांच्या भरोश्यावर आम्ही सांगू शकतो की आम्ही सत्तामध्ये येणार आहेत, आम्ही भगवा फडकणार आहेत पुढच्या भविष्यात. तर हे ह्यांना सगळ्यांना ह्याच्या विषयावर बोलायच्या नाही. यांचा एकच इच्छा आहे, अरे आमच्याकडे 70 आले, अरे पण कोण 70 आहे? ते माजी लोक आहेत ना, आजी लोकांच्या काय, वर्तमानची कोणी चर्चा करत नाही. आणि एक प्रसन्नाजी मला सांगा, आज भाजपच्याकडे प्रचंड बहुमत आहे, पूर्ण सत्ता आहे, 29 पर्यंत निवडणूक नाही विधानसभेची. तर हे कशामुळे हे स्वप्न म्हणजे स्वतः दाखवतात आणि कोणाला दाखवत की आम्ही त्यांच्या संपर्कात आहे? असल विषय असा आहे की यांच्यामध्ये आपसमध्ये इतकी भांडणं आहे. हे एकनाथ शिंदेची शिवसेना, हे अजितदादाची राष्ट्रवादी आणि भाजप, हे आपसमध्ये इतका मनमुटाव, इतक्या म्हणजे अमित शहाजी. मी त्याच्यात आता महायुतीत काय चाललंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारणं म्हणजे ऑब्व्हियस उत्तरं मिळतील मला. पण आनंदभाई, तुमची बेसिक तुमचा दावा लक्षात आलेला आहे, तो मुद्दा घेऊन मी पुढे जाईन. मी पुन्हा राम कदम आणि शीतल म्हात्रेंकडे जाईन, पण त्यापूर्वी 2 वरिष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. संदीप आचार्य, जे मुंबई आणि सिव्हिक इश्यूज म्हणजे अनेक वर्ष त्यांनी कव्हर केलेले आणि मुंबईतलं राजकारण अगदी जवळून पाहिलेले. संदीप आचार्यजी, तटस्थपणे पाहताना या क्षणी दोन्ही शिवसेना मुंबईत कुठे उभ्या आहेत? वातावरण बदललेलं आहे का? कारण आता निवडणुकीच्या प्रपोज जे वर्ष होतं त्याला सुद्धा आता 3.5 वर्ष उलटली. तुम्ही हे चित्र कसं पाहताय? आता मुळामध्ये प्रश्न असा आहे की निवडणुका होणार कधी, हा पहिला मुद्दा आहे. बरोबर आहे. निवडणुका दिवाळीनंतर का होणार आहेत का, सदस्य होणार आहेत का, अनेक मुद्दे वारंवार या लोकांनी या सगळ्या इलेक्शन पुढे ढकलले. बरोबर आहे. हो. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुळात एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात मुंबईमध्ये. त्यांनी साधारण 65-70 लोक साधारणपणे शिवसेनेमधले आजीमाजी नगरसेवक, शाखा प्रमुख वगैरे घेतलेले आहेत. त्यांनी मुंबईत बांधणी करण्याचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आता मनसेचं काय करणार भाजप? मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अशी युती होणार आहे का? शिंदेना जागा मुळात किती मिळणार आहेत? सगळेच प्रश्न राहणार आहे. पुन्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीवर जाणार की स्वतंत्रपणे लढणार, हाही एक मुद्दा त्याच्यामध्ये राहतो. आता शिवसेनेची मुंबईत ताकद आहे का? तर जे काही मधल्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी सगळं काही तपासून बघितलं, त्या आपल्याला किती जाऊ शकतायत, किती राहू शकतायत, खाली तळातले पदाधिकारी बरोबर आहेत का? तर मी यापूर्वी अनेकदा वेळोवेळी जेव्हा मुलाखती झाल्या आहेत तेव्हा स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तळातला कार्यकर्ता कुठेही हल्लेला नाही. तो मुंबईत हल्लेला नाही, बाहेरही हल्लेला नाही आणि हलणारही नाही. गेले ते छोटे मोठे नेते, आजीमाजी लोक, ज्यांना काही मिळेल अशी अपेक्षा आहे, मिळावं अशी अपेक्षा आहे, या अपेक्षेतनं गेलेले आहे. त्यांची स्वतःची ताकद खूप कमी आहे. आणि मुळात या कारणांसाठी विधानसभा म्हणजे लोकसभा निवडणुकीत येत का नाही मिळालं, विधानसभेत का मिळालं? लाडकी बहिणीपासून, लाडक्या भाऊपासून, शेतकऱ्यांना मोफत वीज पासून शेकडो आश्वासन दिली होती. आता त्या सगळ्या आश्वासनांना रितसर हरता बसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं का मुंबईतल्या रस्ते उघडून ठेवलेले, मुंबई महापालिकेचे पूर्ण 12 वाजून ठेवण्याचं काम आज केलं जातंय. मुंबई महापालिकेमध्ये निधी जो होता
तो जो काही राखीव निधी त्यांच्याकडे जवळजवळ 80-90 हजार कोटी होता त्यातले सगळे पैसे काढून उपसूत झाले. उद्या महापालिकेच्या लोकांना कर्मचाऱ्यांना पेन्शन देणं पण कठीण होणार आहे. बरं. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं मुंबईकर सजग आहे. मुंबईची रणभूमी थोडी वेगळी आहे. बरं. हा हे नक्कीच आहे की उद्धव ठाकरे यांना हा डाव सोपा नाहीये. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली बरं. आणि लढली तर शिवसेनेला ही निवडणूक म्हणावी इतकी सोपी जाणार नाहीये. ठीक आहे. मी जयंत माइंडकरांकडे जाईन आणि त्यापूर्वी सगळ्यात शेवटी चर्चेच्या शेवटी एक कॉन्स्पिरसी थिअरी सुद्धा मांडायची आहे. फक्त कॉन्स्पिरसी आहे पण ती नंतर मांडेन, त्याच्याबद्दल वेगळं मत जाणून घ्यायला आवडेल. मी आता जयंत माइंडकरांकडे जातो. माइंडकरजी, साधारणपणे असं मानलं जातं, खरं तर त्या अंकगणिताला तसा अर्थ नसतो. उद्या उदाहरणार्थ एक खासदार तुमचा असेल तर साधारणपणे मानलं जातं की 6 आमदारकी विधानसभा मतदारसंघांवरती तुमचं वर्चस्व आहे. दर निवडणुकीत हे नेहमी खोटंच ठरलेलं आहे पण तरी सुद्धा मानलं जातं की हे पॉझिटिव्ह आहेत आपल्याला, कारण आपला खासदार आलाय म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतो. हेच मानायचं म्हटलं तर आता विधानसभेला जो परफॉर्मन्स आहे महायुतीचा, शिवसेना आणि म्हणजे शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि भाजपचा, त्या दृष्टीने पाहता मुंबईचं मुंबईचं हे बॅटल ग्राउंड तुम्ही कसं पाहताय? बघा, जर जो रेशो मांडलेला आहे त्या आता आलेलं होतं की 3 खासदार आता शिवसेनेचे मुंबईतले आहेत, म्हणजे 3 खासदार म्हणजे आपल्याला 18 आमदार पाहिजेत. पण 18 नाहीयेत. शिवसेनेचे मुंबईतले फक्त 10 आमदार आहेत. त्याच्यामुळे हा रेशो जो लोकसभेत आहे तो विधानसभेत तसाच राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं दोघांकडूनही वेगळी सांगितली जाऊ शकतात, त्याच्यात आपण पडायचं नाही दोन्ही बाजूंकडनं. त्याच्यानंतर एक आमदार म्हणजे सरासरी जवळपास 6 ते 7 कॉर्पोरेटर मानले जातात. बरोबर. अगदी ती जरी यार्डस्टिक आपण गृहीत धरली तरी 60 ते 70 हे कॉर्पोरेटर आजही उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे येऊ शकतात, अशी वस्तुस्थिती आहे. बरं. आता माझा प्रश्न आहे तो चंद्रकांत पाटलांच्या सारख्या एकेकाळी ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदाकरता गेलेलं होतं अशा ज्येष्ठ नेत्याबद्दल, की ही वस्तुस्थिती जी आपण सांगू शकतो यांना माहित नाही का, तर त्यांनाही माहिती आहे. असं असताना उद्धव ठाकरे जर आमच्याकडे आले तरच त्यांना काहीतरी मिळेल, नाहीतर त्यांना नगरसेवकही मिळणार नाही. एकीकडे त्यांच्या एका हातात एकनाथ शिंदेचा हात आहे, दुसरीकडे नक्की राज ठाकरेंचा हात पकडत आहेत की नाही हे राज ठाकरेंवर अवलंबून आहे की देवेंद्र फडणवीसांवर, हाच एक प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तिसरी सेना भाजप गळ्यात घेतील का, तर अगदी लेमन महाराष्ट्रातला सांगू शकतो की एका वेळेस 3 सेनेला घेऊ शकत नाही. आतापर्यंत ते मनसेला सुद्धा टाळी देऊ शकत नाही. मुळात असं वाटतं आहे की काही प्रमाणात भाजपच्या नेत्यांना याची कल्पना आहे की एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांच्या बरोबर 40,000 कोटीचं एक साम्राज्य असलेली मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जी 1985 पासून शिवसेनेच्या हातात आहे, मधले 4 वर्ष वगळता, ती आता आपल्या हातात येण्याची शक्यता यावेळेसही वाटत नाही किंवा त्यात अडसर आहे. आणि म्हणून एक प्रकारच्या अशा माइंडकरजी तुमचं आतापर्यंतच्या विश्लेषणाचं लॉजिक, पण तुम्ही म्हणताय की याच्या हातात नाही. 2017 साली भाजप स्वबळावर त्यांनी 86चा आकडा गाठला होता आणि शिवसेनेला सगळी जोडतोड आणि मनसेचे नगरसेवक घेऊन त्यांनी 90 पार केली होती. तो मुद्दा जरा स्पष्ट नंतर करून घेईन. मी पुन्हा राम कदमांकडे जातो, म्हणजे एक आपला राऊंड पूर्ण होईल आणि मग पुढच्या राऊंडला जातील. राम कदमजी, यामध्ये मला पहिल्यांदा पुन्हा ती जुनी आठवण जागवायची. नेमकं काय घडलं होतं 2017ला की शिवसेना भाजप एकमेकांच्या उरावर बसलेले असताना अचानक काय चक्र फिरली आणि भाजपनं बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला? असं तेव्हा काय घडलं होतं आणि असा काही जादू हिंदुत्वासाठी मुंबईसाठी एकत्र येतोय वगैरे असं काही होऊ शकतं यावेळी? आपण लक्षात घेतलं पाहिजे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिमा महाराष्ट्रात एक देव माणूस म्हणून आहे. आणि गोष्ट खरी आहे की त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आम्हाला जे संख्याबळ मिळालं होतं, जर अजून जोडतोड करण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितपणे भाजपचा महापौर बसू शकला असता. तेच का नाही केलं? ते का नव्हतं केलं? ते सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. म्हणजे मी तर म्हणतो महाराष्ट्राची सगळी राजकारण एका बाजूला आणि 2017ला भाजपनं आणि भाजपला काय अवघड होतं? फक्त 5 ते 6 नगरसेवकांचा प्रश्न होता, तो तुम्ही तेव्हा का नव्हता? असं काय चक्र फिरली की तुम्ही शिवसेनेला लेट गो दिला? प्रसन्न त्याचंच उत्तर देतोय. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस काय म्हणतात त्याचंच उत्तर आहे ह्याच्यात. अच्छा. की त्यावेळेस त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला
की आपल्याला लोकांनी दिलेला जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट 2 क्रमांकाचा आहे, 1 क्रमांकाचा नाही. बरं. तर आपण जोडतोड न करता आपण शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना आपण सन्मान देऊ, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेला त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हे महाराष्ट्राने मान्य केलं, आपल्याला मान्य करावं लागेल. आता आपण मूळ चर्चेवर येऊ. बरं. आता या ठिकाणी संदीप आचार्य खूप चांगलं मेडिकल क्षेत्रात काम करतात, माझे जवळचे मित्र आहेत, अनंत मित्र आहेत. माइनकर साहेब देखील जवळचे मित्र आहेत माझे. पण मला खरंच विचारायचं तुम्हाला, तुम्ही म्हणताय की खालचा कार्यकर्ता हल्ला नाही, नेते हल्ले नाहीत, मग माननीय शिंदे साहेबांसोबत गेलेले मंत्री, कॅबिनेट मंत्री, खासदार, आमदार हे कोण होते हो? कोण होते? बरोबर आहे. कुठेतरी खाली तळात जाऊन आपण विचार केला पाहिजे. उगाच आपण आणि कोणी कोणाला राजकारणात कोणी कोणाला मोठेपणा वगैरे देत नसतं. लोकसभेचे इलेक्शन, विधानसभेची गणित, अनेक गोष्टींचा विचार करून त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये 2017च्या निवडणुकीच्या वेळेला सत्ता घेण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक त्यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहेत, तुम्हाला माहिती आहे. तुमची जेव्हा वेळ येईल तेव्हा बोला संदीप, आपण तुमची वेळ येईल तेव्हा बोला. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की अगदी ज्यांनी बाळासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावला अशी सगळी माणसं एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेली. जवळपास मुंबईतले वर्तमान, ठीक आहे निवडणूक झाली नाही म्हणून तरी त्यांनी त्याला वर्तमानच म्हणावं लागेल, असे 51 नगरसेवक निवडून आलेले ते देखील शिंदे साहेबांसोबत गेले. त्याच्यानंतर म्हणायचं मुंबई अजून हल्लेली नाही, अमुक झालं नाही, त्यात काही तथ्य नाही. वर्तमान स्थिती अशी आहे की यांना कार्यकर्ता सुद्धा प्रचाराला सापडणार नाही ही स्थिती. याला कारण आहे. याला कारण काय आहे? याला कारण आहे की शिवसेनेकडे म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे बाळासाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. हे जर काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतील आणि ज्या पद्धतीची विचारधारा त्यांनी 2.5 वर्षात वसुलीची विचारधारा ठेवली, स्वाभाविकपणे आजपर्यंत जगाच्या इतिहासात झालंय का कुठला कॅबिनेट मंत्रीपद सोडून निघून जातो? झालंय असं? आयुष्यात पहिल्यांदा, या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा यावेळेस झालं. शिंदे साहेबांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी जो काही गदर केला त्यावेळेस झालंय. तर त्याच्यामुळे आपल्याला मान्य करावं लागेल की श्रीमान उद्धव ठाकरेंबरोबर त्यांचा मुलगा आणि ज्यांना शिंदे साहेबांनी स्वीकारलं नाही, ज्यांना घेतलं नाही, असेच फक्त काही आमदार शिल्लक आहेत. बाकी त्यांच्याकडे कुणीही शिल्लक नाही. राहिला खालचा कार्यकर्ता, त्याचा इतका भ्रम झालाय त्याचा की त्याला देखील दिसतंय ना की हे लोकसभेच्या निवडणुकीत कोणाचे झेंडे नाचवत होते. विसरलेत का लोक? बरं. बाळासाहेबांना मानणारा कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणार असतील तर बाळासाहेबांना मानणारा सच्चा कार्यकर्ता कसा मान्य करेल? तर त्याच्यामुळे आचार्य साहेब, आपण जे म्हणता आहात ते ठीक आहे, ते तुमचं मत असू शकेल, पण महाराष्ट्र आणि मुंबईचं मत हे उद्धव ठाकरेंच्या विरोधी याच्यासाठी आहे. पाकिस्तानची जयकारा करणाऱ्या सोबत जाणार असतील, सावरकरांचा विरोध करणाऱ्याचा गवगवा करणार असतील उद्धव ठाकरे, तर त्यांना आज शिवरायांचा महाराष्ट्र कधीच स्वीकारू शकत नाही. आणि राम कदमजी, मी पुरेसा वेळ दिला, मला सगळ्यांना द्यावा लागेल. मला शीतल म्हात्रेंकडे सुद्धा जायचंय, आनंद दुबेंकडे सुद्धा जायचंय. साधारण मी एक पद्धत अशी करतो की राजकीय नेत्यांचं झालं की विश्लेषणासाठी दोन्ही पत्रकारांकडे जातोय. संदीप आचार्य, मी येतो तुमच्याकडे, फक्त मला 2 आधी प्रतिक्रिया घ्याव्या लागतील ब्रेकच्या पूर्वी. मी पहिल्यांदा जातो शीतल म्हात्रेंकडे. शीतलजी, या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं हा लढा बघावा लागतोय तो भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता यामध्ये पहिल्यांदा मुंबईची लोकल लेवलची टेस्ट लागणार आहे शिंदेंची. लोकसभेच्या वेळी गोष्ट वेगळी होती आणि सगळी महाविकास आघाडी आत्मविश्वासामध्ये होती, मुख्यमंत्र्यांचं डिस्कशन सुरू झालं होतं कोण होणार, पण विधानसभेमध्ये तसं चित्र बघायला मिळालं नाही. पण हे चित्र पुन्हा मी तेच म्हणालो, खासदारकीला वाटतं की आमदार आता या क्षेत्रातले जवळपास आपले जागा जास्त असतील. आमदार आल्यानंतर वाटतं, जसं मगाशी आपल्याला माइंडकर म्हणाले की आता नगरसेवक सुद्धा आपल्या बाजूला असतील, पण हे चित्र असं कन्व्हर्ट होत नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मुंबईमध्ये जो विधानसभेला तुमचा परफॉर्मन्स राहिलेला आहे शिवसेनेचा, त्या तुलनेत तुम्ही किती पुढे जाऊ शकता असं वाटतंय तुम्हाला आकड्याच्या बाबतीत? प्रसन्नजी, एक लक्षात घ्या, जसा राजाचा जीव हा पोपटामध्ये होता तसा उभाटाचा जीव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये हे तुम्ही विसरू नका. आज मुंबई महानगरपालिकेचे जसे त्यांचे प्रवक्ते सांगत होते की खालची लोक हल्लेली आहेत. अहो, नेते येत आहेत, उपनेते येत आहेत, प्रवक्ते येत आहेत, उपविभाग प्रमुख येत आहेत, शाखा प्रमुख येत आहेत. तुम्ही कुठल्या स्वप्नात आहेत? जरा फिरा, तुम्ही घरातून बाहेर पडा आणि मुंबईमध्ये जरा फिरा, मुंबईच्या शाखांमध्ये फिरा. आज वक्फ बोर्डच्या संदर्भात जी उबाटाने घेतलेला जो काही स्टँड होता तो किती जणांना आवडलाय हे तुम्ही बघा. आणि मी तुम्हाला खात्री दे सांगते, पुढच्या 2 ते 3 आठवड्याभरामध्ये अजून उबाटाचे 4 ते 5
ज्यांना तुम्ही माझी म्हणा आजी म्हणा, जे 2017चे नगरसेवक आहेत ते बरं. परत एकदा शिंदे साहेबांबरोबर येतील. स्वतःहून हा ओघ येतोय, स्वतःहून ही सर्वजण येते. ज्या पद्धतीने शिंदे साहेब काम करतायत, बरं. आजही शिंदे साहेब आता दादरमध्ये त्यांनी पावसाळापूर्वीच्या कामाचा त्यांनी आता आढावा घेतला. सतत रस्त्यावर फिरणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारा आमचा हा नेता आहे आणि आजही तो रस्त्यावर फिरून उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा काळजी घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेची कामं कशी चालली आहेत या संदर्भात माहिती घेत आहेत. कुठे आहेत तुमचे नेते, कुठे आहेत तुमचे पदाधिकारी, कुठे आहेत तुमचे आमदार? अहो, तुमच्या वरच्या आमदारांचं स्वतःचं ऑफिस सुद्धा नाहीये. तुम्ही कसल्या बाता मारतायत? ठीक आहे. तुम्ही कसल्या लोकांची कामं करणार आहेत असं सांगताय? मी शीतलजी आज तुमचा प्रश्न मी मला विचारतो खात्रीने आनंद दुबेंना. एक सांगताय. छोटासा ब्रेक नंतर आनंद दुबेंपासून सुरू करणार आहोत की शिवसेना कुठे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचे नेते प्रमुख आणि म्हणतात त्याच्यात अगदी चूक म्हणता येणार नाही. शीतल म्हात्रे किंवा भाजपचे म्हणतात ते की आता उदाहरणार्थ संजना गाडी ज्या आता सोडून गेलेल्या ते आणि त्यांचे पती, ही मंडळी काही अशी फक्त वरून बसलेली नाही. वर्षानुवर्ष त्यांनी सुद्धा काडरमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी पक्ष त्यांनी बदलले असतील, पण शेवटी स्वतःचे काडर आहे. अशी जेव्हा मंडळी शिंदेच्या शिवसेनेत जात असतील तेव्हा प्रश्न तर विचारावा लागेल की मग आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणाच्या बळावर ही मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहे आणि बाकीच्या शेवटी रसद पुरवावी लागते, शक्ती द्यावी लागते, ती कुठून आणणार? आपली चर्चा सुरू आहे शिवसेनेचं मुंबईतलं अस्तित्व. म्हणजे शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याला चंद्रकांत पाटलांनी दिलेलं आव्हान की सत्ताधाऱ्यांबरोबर आला नाहीत तर तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत. मुंबईत तर नाहीच मिळणार, महाराष्ट्रात तर बातच नको, अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं. आपली चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत राम कदम भाजपतर्फे, शीतल म्हात्रे शिवसेना शिंदेच्या शिवसेनेतर्फे, त्याचप्रमाणे आनंद दुबे शिवसेनेकडून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि आपले पत्रकार मान्यवर. मी आता जातोय आनंद दुबेंकडे. आनंद दुबेजी, मगासं आपण राम कदम आणि शीतल म्हात्रे दोघांचंही ऐकले. दोन गोष्टी आहेत. एक, तुमच्या पक्षाचा घटता प्रतिसाद नेते इतर पक्षांमध्ये चाललेले आहेत आणि मग तुम्ही कोणत्या बळावर म्हणता की तुमची ताकद मुंबईत अजून आहे, काय सांगाल? प्रसन्नजी, आमचे विरोधक सांगत आहे की शिवसेना कुठे आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की शिवसेना मुंबईचे मनात आहे आणि जे जनतेचे प्रश्न आहे, रस्ते असू द्या, पर्यावरण असू द्या, पाणीचे प्रश्न असू द्या, दररोज आमचे नेते श्री आदित्य ठाकरेजी सरकारशी लढत आहे जनतेसाठी. आणि हे जे आमचा पक्ष सोडून जात आहे ना, ते त्यांच्यावर अन्याय झाला आहे ह्यामुळे जात नाही, ते संघर्ष करू शकत नाही. जे नेते आम्हाला सोडून गेले आहेत ते कोणत्याही वेळी नगरसेवक होते, आमदार होते, माजी महापौर होते, म्हणजे ते सगळे सत्तामध्ये पण होते आणि सगळे पदवर पण होते, पण ते संघर्ष आता करू शकत नाही. आम्ही लोक आहेत ना, आम्ही संघर्ष करतोय. आम्हाला माहित आहे की आता 19 पर्यंत कोणत्याही निवडणूक होणार नाही, आम्ही आमदार खासदार बनू शकत नाही. पण ठीक आहे ना, एक विचारधारा आहे, एक हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या एक विचारधारा आहे. उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब हे मुंबईसाठी काम करत आहे आणि ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, महाशक्ती आहे, पैसे आहे, सगळं आहे. मी तुम्हाला आनंद दुबे प्रॅक्टिकल उदाहरण देतो. आनंद दुबे एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो. थोडंसं मिसमॅच आहे, पण तुम्ही समजून घ्या, त्यातला इसेन्स समजून घ्या. दिल्लीमध्ये केजरीवाल सुद्धा आक्रमक राहिले, नेहमी आंदोलक भूमिकेमध्ये राहिले, सीएम असून सुद्धा 10 वर्षाची सलग त्यांना टर्म मिळाली. दरवेळी काही झालं की ते म्हणायचे राज्यपाल होऊ देत नाहीयेत आणि केंद्र सरकार हस्तक्षेप करते, मग ते पोलीस असो नाही तर बाकीचे मुद्दे असो, लेफ्टनंट गव्हर्नर. मुद्दा असा आहे, मुंबईच्या बाबतीत सुद्धा हे मुद्दे मधल्या काळात सारखे येत होते. आता मधल्या काळात प्रशासनच बसलेलं आहे, पण दरवेळी राज्य शासन पैसा देत नाहीये, केंद्राकडनं येत नाहीये. मुंबई आणि हे जे कॉस्मोपॉलिटन सिटीज आहेत, मग ती दिल्ली असेल किंवा मुंबई असेल, इथे हा जो एक मानस तयार होतोय की बा आम्हाला काम पाहिजे, प्रगती पाहिजे, या बदलत्या अपेक्षांना तुम्ही कसं तोंड देणार? किती काळ फक्त शिवसेना, मराठी माणूस, अस्मिता, बरं तो मराठीचा मुद्दा म्हणाल तर तो अधिक मनसे उलट जास्त आक्रमक होतं गेल्या काही दिवसात शिवसेनेपेक्षा. मग काय करणार तुम्ही आनंद दुबे? पण तुमच्या म्हण आहे की जिथे जिथे यांची डबल इंजिनची सरकार आहे तिथे सगळं चांगलं आहे का? मणिपूरची काय हालत त्याने केली, तिथे डबल इंजिनची सरकार होती ना, आणि जिथे जिथे डबल इंजिनची यांची सरकार आहे तिथे खूप चांगलं झालं पाहिजे होता, नाही झालं ना. समजा भाजपची केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे आणि आमच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकामध्ये सत्ता आहे, तर आम्ही काम करू ना. आम्ही जे चांगला काम करू शकणार आम्ही करणार आणि जे आम्ही नाही करणार हे यांच्यामुळे नाही करणार. जनताला सगळं कळेल ना की भाई यांची इच्छा आहे करायची, केंद्रांना मदत करत नाही, राज्यांना मदत करत नाही. पण हे बोलून की तुम्ही यांच्या डबल इंजिनची सरकार आहे, तुम्हाला सत्ता मिळाली तर तुम्ही कसा करणार, हे कसा प्रश्न आहे? म्हणजे असा प्रश्नाचा मतलब असा आहे, अर्थ असा आहे की म्हणजे पूर्ण सत्ता यांच्या हाती द्या, म्हणजे वन नेशन वन इलेक्शन जे यांचा मन आहे की आम्ही सगळं करू, तर विरोधक जाणार कुठे, विपक्ष
जाणार कुठे? जनता करणार काय? आज तुमच्या हातामध्ये 10-11 वर्ष झाली सत्ता दिला या जनताने. काय केलं तुम्ही? आज डॉलरची रेट माहिती आहे प्रसन्नाजी? आज किती रुपये तुम्हाला भरवा लागेल ते $1 मिळेल? आज तुम्ही 2 कोटी रोजगार सांगितलं होतं, कुठं आहे? अच्छे दिन कुठे गेले? हे सगळ्यावर कोणी बोलत नाही. यांना आम्ही प्रचंड बहुमत दिला. आनंद, तुमचे मुद्दे एकदम सटीक आहेत. तुमचे मुद्दे 100% व्हॅलिड आहेत. हे विधानसभा लोकसभेला चालतात. मुंबईच्या पातळीला गटर, वॉटर, मीटर, बेस्टची सर्व्हिस, रेल्वे आता महापालिकेचा विषय नाही, पण तरी सुद्धा प्रामुख्याने लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्न चालतात. रोजगार हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फार उभारणारा प्रश्न नाहीये. मी आता संदीप आचार्यांकडे जातो. वर्षापासून आम्ही करत आहे ना मुंबईसाठी. ठीक आहे, हेच मुंबईने आम्हाला निवडून दिलं. संदीपजी, आपण या चर्चेला हात घालत असताना आपल्याला इतक्या वर्षांची म्हणजे अँटी इन्कमन्सी झाली की नाही माहिती, असं दरवेळी म्हटलं जातं, पण दरवेळी शिवसेनेला यश मिळालं. पण आज इतकी वर्ष झालेली आहे, आता एक भाजप सरकार इकडे स्थिरावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. शिंदेचा स्वतःचा परफॉर्मन्स आपल्याला विधानसभेत बघायला मिळालेला आहे. त्या दृष्टीने शिवसेना काही संपणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, पण 90चा आकडा तो किती ऍडजस्ट होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? शिवसेनेला इलेक्शन सोपी नाही हे अगदी 100% सत्य आहे. बरं. फक्त याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ठाण्यात काय करणार भाजप, कल्याण डोंबिवलीत काय करणार, नाशिकमध्ये काय करणार, पुण्यात काय करणार, युती सगळी कडे होणार की फक्त मुंबईपुरती करणार की युतीच करणार नाही. बरं, अजून अनेक गोष्टी स्पष्ट आहेत. मुळात चंद्रकांत पाटलांना शून्य अधिकार असताना ते वारंवार उलटसुलट जी विधानं करतायत. बरं. तर भारतीय जनता पार्टीची कायमी रणनीती राहिलेली आहे की वैचारिक गोंधळ कायम निर्माण करून ठेवायचा, कधी साप तोडल्याचं खोटं दाखवायचं, प्रचंड खोटारडेपणा पद्धतशीरपणे पसरवायचा, वैचारिक गोंधळ निर्माण करून ठेवायचा. एक मिनिट, मी असं मध्ये बोलणं माझा स्वभाव नाहीये, पण ज्येष्ठ पत्रकार आहेत संदीप, बोलायचं नाही तुम्ही. राम कदम, मी तुमच्याकडे येतो, थोडासा वेळ द्या, एक सर्कल पूर्ण करून येतो तुमच्याकडे. त्याच्यावर मी बोलायला थोडंसं पॉज करतो. चंद्रकांत दादाविषयी शून्य अधिकार असे शब्द प्रयोग योग्य नाहीत. मी रिक्वेस्ट करतो, मी दोघं नाही, राम कदमजी मी तुम्हाला विनंती करतो आणि संदीप आचार्यजी, आपण फक्त परिस्थितीचं असेसमेंट करा, व्यक्तिगत आपण बोलायचं काही कारण नाही. भाजपकडे ती भूमिका मांडली असं माना फक्त. चंद्रकांत पाटील जे स्वतः बोलले तेच फक्त मी सांगितलंय. राम कटमानीकडे स्वतंत्र परत एकदा ऐकून बघा चंद्रकांत पाटील काय बोलले ते. बरं, मी काय माझ्या मनाला वाटतं ते नाही बोलतोय, जे चंद्रकांत पाटील स्वतः बोलले तेच मी सांगितलं. फक्त मुद्दा असा आहे तो की वैचारिक गोंधळ घालण्यामध्ये भारतीय जनता पार्टी हुशार आहे, पण मुंबईकरही हुशार आहे. लाडक्या बहिणीला दिले का तुम्ही 2100 रुपये देणार होता, आता तुम्ही कर्जमाफी, शेतकऱ्यांची वीज माफी दिली का? लोक इतके मुंबईकर तर निश्चितपणे वेळे नाहीयेत. हा, शिवसेनेला कठीण आहे का? हो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जागा जर एक गठ्ठा लढले सगळे, मनसेने त्यांना साथ दिली, तर मी आता सुद्धा सांगतो 35-40च्या पुढे शिवसेना उद्धव ठाकरे येण्याची शक्यता मला दिसत नाही आज घडीला. बरं, पण याचा अर्थ कार्यकर्ता गेलाय का? कार्यकर्ता गेलेला नाहीये. कार्यकर्ता कडवटपणे शिवसैनिक जो आहे तो उद्धव ठाकरेंबरोबर आहे, मोठ्या प्रमाणात आहे. मतदारांच्या बाबतीमध्ये आपण म्हणू की मतदारांचे त्या वेळेला काय परिस्थितीमध्ये मतदार करतील मला सांगता येणं कठीण आहे. ठीक आहे, पण प्रश्न असा येतो की शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी प्लस मनसे हे कशा प्रकारे मुवमेंट करतील त्याच्यावरती उद्धव ठाकरे अवलंबून राहील. हे एकत्र आले तर 35-40च्या पुढे उद्धव ठाकरे जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता मी कार्यक्रमाच्या शेवटच्या चर्चेला सुरुवात मी माइंडकरांपासून करणार आहे, एका कॉन्स्पिरसी थिअरी पासून. ती थिअरी अशी आहे की खरं आहे की शिंदे एक मजबूत घटक पक्ष आहेत महायुतीचा, मुंबई ठाणे MMRD रिजनमध्ये त्यांचा विचार करावाच लागतो, पण दीर्घकालीन दृष्टीने भाजपला असं सगळंच्या सगळंच शिवसेना म्हणजे शिंदे झालेली आहे आणि त्यांना आता कोणताही होल्ड राहिलेला नाहीये, अशी परिस्थिती होऊ देत नाही कोणताही राष्ट्रीय पक्ष ज्याला स्वतःचा होल्ड राखायचा असतो. आणि मग ते आगीसाठी पाणी आणि पाण्यासाठी आग असावी लागते. त्या न्यायानं धूर्तपणा आणि राजकीय एक मुत्सद्दीगिरीचा भाग म्हणून शिवसेना ठाकरे हे पूर्ण लयाला जातील असंही भाजप होऊ देणार नाही. परिणामी काय वाटेल ती गणितं झाली तरी सुद्धा यावेळचा जागा 40, जसं आता संदीप आचार्य म्हणतात 40 जागा आल्या तरी महापौर शिवसेना ठाकरेंचाच होऊ शकतो, असं काहीतरी जमू शकतं का? म्हणजे काही झालं तरी ठाकरे ब्रँड संपू देणार नाही भाजप का? कारण शिंदे पूर्ण मोठे होत्या कामा नयेत म्हणून, अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी चर्चेत आहे. मला तसं एकदम वाटत नाही, पण प्रसन्न मगाशी जे चर्चेत तुझा एक प्रश्न विचारलेला होता की 2017ला तुम्ही असं काय झालं की भाजपने विड्रॉ केलं, तर त्याचं खरं कारण 2019ला देण्यात आलं. आणि मला वाटतं तेव्हा सुद्धा तूच अँकर होता याच चॅनलवर आणि असं विचारण्यात आलेलं होतं. तेव्हा भाजपच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलेलं होतं की कॉर्पोरेशन तुम्ही सांभाळा, राज्य आमच्याकडे राहील. ते 2019ला होऊ शकलं नाही. हे भाजपचं कॅल्क्युलेशन पहिल्यापासून होतं की मुख्यमंत्री आम्ही देणार नाही.
आता त्यांच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत बरं. आणि आता त्यांना बीएमसी सुद्धा द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे जी आता थिअरी सांगितली की 40 का येऊ देत, पण आम्ही उद्धव ठाकरेंना संपू देणार नाही, त्यांचा मेयर होऊ शकतो आणि तशाच प्रकारचं एखादं वैचारिक पिल्लू कुठलं तरी सोडून द्यायचं की आमच्या एका हातात एकनाथ शिंदे आहेत, तिकडे राज ठाकरे टाळी द्यायला तयार आहेत, असं असतानाही उद्धव ठाकरे आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत, पण तुम्ही आमच्याकडे या, असं होणार नाही. 3 सेना एकत्र नसतील, पण हे तिन्ही सेनांना चुचकारत एक प्रकारे भाजप स्वतःचा बेस मुंबईत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलेले आहेत. आणि जसं आता सांगण्यात आलं ते खरं आहे की जर खरोखर एकनाथ शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघही एकत्र आले तर 30, 35, 40च्या दरम्यान ज्यांनी 30-40 वर्ष मुंबईवर राज्य केलं ती उद्धव ठाकरेंची सेना राहील. संदीप आचार्यांचं यावरचं विश्लेषण की काय नेमकी युतीची परिस्थिती असेल आणि यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या बाबतीत भाजप एक वेगळा मुत्सद्देगिरीचा विषय मुंबईचा विचार करता भाजप ठाकरेंना अप्रत्यक्ष लेटगो करून द्या आणि त्याचे अनेक मार्ग असतात, कमजोर उमेदवार देणं, जागा सोडणं किंवा अनेक विषय करता येतात, असं काय होऊ शकतं? एकनाथ शिंदे खूप वाढणं मुंबईमध्ये हे भाजपला कितपत परवडेल हा माझ्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न आहे. भाजपला स्वतःच्या जास्तीत जास्त जागा आणायच्या आहेत. बरोबर. त्याच वेळेला आपण बघतो एकनाथ शिंदे मुंबई पूर्णपणे कब्जात घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जास्तीत जास्त शिवसेनेचे लोक आपल्याकडे वळवत आहेत. जर उद्या जागा वाटपात 50-60 जागा जर एकनाथ शिंदेना मिळाल्या तर त्याच्यापैकी मॅक्झिमम जागा ते निवडून आणतील. मग त्यांचं महत्व प्रचंड प्रमाणात वाढेल. हे भारतीय जनता पार्टीला मान्य राहणार आहे का हा माझ्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न आहे. पण त्याच वेळेला एक नक्की आहे की केंद्रातल्या भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मुंबई महापालिकेमध्ये नकोय आणि ती महापालिका निवडणुकीमध्ये असणार नाही या दृष्टीने त्यांची रणनीती राहील. पण याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं सुद्धा जास्ती निवडून येऊ नयेत असे त्यांचे कदाचित प्रयत्न राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रकांत पाटलांची विधानं बघताना मी हे तुम्हाला सांगतोय आगामी काळात आणखी अशी 50 विधानं आहेत. ठीक आहे. शीतल म्हात्रे, थोडक्यात तुमची प्रतिक्रिया शेवटची, अगदी थोडक्यात, मग राम कदम. एक लक्षात घ्या की कोणी काहीही म्हणू दे, परंतु मुंबईमध्ये शिंदे साहेबांना जो वाढता प्रतिसाद मिळतोय, मग ती कामं असू देत, म्हणजे रस्त्यांची कामं असू देत किंवा अगदी कोस्टल रोड असू देत, जी काही तुम्ही कामं म्हणाल, त्यामुळे त्यांच्या कामांना प्रभावित होऊन हे उभाटाचे अनेक पदाधिकारी आता शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर येत आहेत आणि हा ओघ हा पुढच्या काळामध्ये इलेक्शनच्या काळात तर हा वाढत जाईल याची आम्हाला खात्री आहे. येस, आनंद दुबे, तुमची आणि नंतर राम कदमांची शेवटची कमेंट. आनंद दुबे, अगदी थोडक्यात. प्रसन्नाची पूर्ण खात्री आहे की निवडणुकाच्या समोर आली ना तर आमच्या समोर कोण कोण राहणार, ABCD पासून सगळी टीम भाजपाची येणार आणि आम्ही तयार आहोत. आणि हे राजकारणामध्ये हे जर तर चालत नाही, असा होणार तसा होणार, 40 येणार 50 येणार, अरे जनता ठरवतील ना किती येणार. जनता आणि ठाकरे हे मुंबई आणि ठाकरे हे एकच आहे ना, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत. इतक्या विकट परिस्थितीमध्ये आम्ही जर एक तटस्थ आहे, आम्ही आणि लढत आहे, तर ह्याच्यापेक्षा वाईट आमच्या होणार नाही. बरं, आलं लक्षात. राम कदम, शेवटची कमेंट तुमच्यावर मी क्लोज करतोय कार्यक्रम. आदरणीय चंद्रकांत दादांच्या वाक्याचा अर्थ केवळ आणि केवळ एवढाच आहे की उद्धव ठाकरेंची उद्ध्वस्त झालेली मुंबईतली आणि महाराष्ट्रातली स्थिती आहे. मला लायकी शब्द वापरायचा नाही, पण ज्या पद्धतीत त्यांनी स्वतःला हिंदुत्व सोडल्यामुळे शून्य करून घेतलंय ती स्थिती त्याच्यातून प्रतीत होते. आणि भाजप सोबत याचा अर्थ पुन्हा हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत आलात तर थोडे बहुत हाताच्या बोटावर मिळणाऱ्या तुम्हाला जागा मिळतील, असा तेवढाच त्याचा व्यापक अर्थ आहे. आणि दादा, पुन्हा एकदा सांगेन, दादा आमच्या पक्षातलं फार मोठं नाव आहे आणि ते संघ परिवारापासून काम करतात. त्यामुळे त्यांचा परिचय सगळ्यांनाच आहे. पण राम कदमजी, तुम्ही बोलता बोलता तुम्ही सुद्धा संकेत दिलेला आहे. आता हा हिंदुत्वाचा मार्ग अनुसरल्यानंतर मग जर का खरंच असे काही उदाहरणं दिसून आली शिवसेनेची, तर मग नेमकं काय होणार? कदाचित या गोष्टी जे आताच्या चर्चेच्या अँबिटमध्येच नाहीये, ते म्हणजे निकालानंतरची सगळी समीकरणं कशी जुळून येतात, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आता आपण थेट जाणार आहोत पोल सेंटरला आणि बघणार आहोत लोकांना जो आपण प्रश्न विचारला होता त्याचं त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे. कारण आपला प्रश्न होता, बीएमसी निवडणुकीत ठाकरेंना भाजपसोबत येण्यावाचून गत्यंतर नसेल, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा पटतो का? 23 ते 24 हजार लोकांचे प्रतिसाद आले आणि उत्तर आपल्या समोर आहे. 45% होय वाटतंय, मात्र 73% लोकांना असं वाटत नाही. म्हणजे काय की शिवसेनेला भाजप किंवा सत्ताधाऱ्यांसोबत जावं लागेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, असं लोकांना वाटत नाही या पोलचा अंदाज मानला तर. काय होणार आहे प्रत्यक्षात ते तर निवडणुकीत कळेल. त्यासाठी निवडणूक जाहीर झाली पाहिजे. 3.5 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता तरी निवडणूक येईल अशी अपेक्षा.
या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतो. या पोलसह पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.